सांगते की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत. संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे. बाकीची नावं समोर येत आहेत, पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे. संजय राठोड यांना सुद्धा जावं लागलं. भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या विरोधी वक्तव्य, लेडीज बार, घोटाळे, पैशाच्या उघड्या बॅगा घेऊन बसणं, याच्यामुळे बिघडलेली प्रतिमा हे आता ओझं देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेपलीकडे गेलं. ते ओझं त्यांना आता पेलवत नाही आहे, पण ते फेकताही येत नाही. खरं म्हणजे ज्यांचं 137चं संख्याबळ आहे त्यांना अशा प्रकारे ओझ्यानं वाकून जायची गरज नाही, तरी ते वाकलेले आहेत आणि ते त्यांचं काम करत आहेत. जसं काल काय झारखंडमधून एक टोळी आली, एक पथक आलं ACBचं, आणि अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक करून गेले. आपल्याला माहिती आहे सुमित फॅसिलिटी. ही सुमित फॅसिलिटी काय आहे? 800 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा जो महाराष्ट्रात झाला. 100 कोटीचा ॲम्ब्युलन्सचं टेंडर 800 कोटीला गेलं. ते सुमित फॅसिलिटीचे लोक 108 नंबर ॲम्ब्युलन्स. आठवत आहे? मी स्वतः हा विषय काढलेला आणि त्याचे सूत्रधार अमित साळुंखे. 650 कोटींनी टेंडर वाढवलं गेलं. कुठे तुम्हाला ॲम्ब्युलन्स दिसत आहेत? हा सगळ्यात मोठा घोटाळा वैद्यकीय क्षेत्रात. 800 कोटी. हे जे अमित साळुंखे आहेत ते श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे, आर्थिक कणा. मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे हे शिंदेकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनकडे वळवले. याची चौकशी आता मी करायला सांगणार. झारखंडमधल्या मद्य घोटाळ्यातून काल एक पथक इथे आलं आणि या